नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज इथं मी एक स्लिंग बॅग बनवणार आहे. त्याचं जे मेजरमेंट घेते या पेपरवर, तर याचे मी 4 फोल्ड करणार आहे. तर हा आहे 14 बाय 18 इंचाचा पेपर आहे. तर याचे 4 चौपट घडी करणार आहे त्याचे. तर आपण याला साधारण हा आडवा 7 बाय 9 इंचाचा झालेला आहे हा. तर इथे मी 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि वरती असं 8 इंचावर मार्किंग करते आहे आणि इथे 2 इंचावर 2 बाय 3चा असा चौकट मी आखून घेतलेला आहे आणि मध्यावर 5 इंचावर मार्किंग करते आहे. तर इथे असा मी पेपर कट करून शेप देऊन घेतलेली आहे बॅगेचा, पाहू शकता. तर याला आपण आता कट करायचं आहे. कट केल्यानंतर हा अशा पद्धतीने दिसतोय. तर आपल्याला असंच एक पीस तयार करायचं आहे कपड्याचं. तर इथे आता कपड्याचा पीस तयार करून झालेला आहे. याला रेषा घेतलेल्या आहेत उभ्या आडव्या. तो 3 लेअरमध्ये कपडा आहे तो. तर याला असं कोपऱ्यावर इथे मार्किंग करते आहे मी फोल्ड करून, जेणेकरून आपल्याला वरचा पीस तयार करायला सोपं जाईल. तर तिथे आपण मेजरमेंट घेऊया किती होते. त्याचं मेजरमेंट जवळजवळ 14 इंचावर आलेलं आहे. तर 14 बाय 4 इंचाची आपल्याला एक पट्टी तयार केलेली आहे इथे. तर ही पट्टी अशी इथे जोडणार आहे मी. मध्ये झिप लावली जाईल ह्याला. त्यानंतर हा बेल्ट तयार करून घेतला आहे. तो 32 ते 33 इंचाचा बेल्ट आहे हा, फोल्ड करून. 22 इंचाचा बेल्ट आहे हा, 22-23 इंचाचा. तर इथे मध्ये सेंटरला हे 4 बाय साधारण हा पीस घेतलेला आहे. त्याला असे मी साईडनी शिवून घेतलेले आहेत साईडनी. तो तिथं मी असा फोल्ड करून मध्ये तिथे मी कार्डबोर्ड लावणार आहे, जेणेकरून बॅगेला चांगला शेप येईल. तर आपण हा पीस इथे सेट करून घेतो आहे. चारी बाजूनी मी शिलाई केलेली आहे त्या कपड्याला. तो 4 बाय साधारण 9 इंचाचा पीस आहे तो. इथे असं कार्डबोर्डचा एक पीस टाकला की बॅगेला खाली शेप चांगला येतो. तर आता आपण इथे हा पीस जोडण्याआधी याला ह्या पीसला आपल्याला झिप लावायची. दोन भागात कट करून घेते मी तो पीस. इथं झिप लावून तयार झालेली आता. आणि इथे असं एक बेल्टसाठी आपण एक डी शेपवाली ती क्लिप लावतोय. आधी क्लिप लावून मग तो पीस जोडायचा आहे. त्यानंतर इथे मध्ये सेंटर साईड इनर पॉकेटसाठी एक पीस घेतला आहे. तो 5 बाय 7चा आहे. झिप अशी फोल्ड होत नाही म्हणून त्या साईडला मी कपडा जोडलेला आहे. 1.5 इंचाची पट्टी लावलेली आहे मी साईडला. इथे आपण हे पॉकेट सेट करून घ्यायचं आहे.
तर झिपचा पीस जोडलेला आहे. आता साईडला आपल्याला राऊंड शेपमध्ये आपल्याला असं शिलाई करून घ्यायची आहे. इथे दोन्हीचं माप घेऊन एक्स्ट्राचा पीस आपल्याला कट करायचा आहे. पीस आपण आधी जोडून घेऊयात, त्यानंतर अंदाज येईल. दुसरी बाजू आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. जोडून झालेली आहे. आता आपल्याला यावर दाबटीप घ्यायची, पायपिंग करायची आहे. एकदा आपण उघडून पाहू शकतो बॅगेला. बेल्ट सेट करायचे. बॅग आता उलटवून आपल्याला बॅगला पायपिंग करायची आहे आतून पूर्ण. ते पायपिंग कंप्लीट झालेली पाहू शकतो आपण. आतल्या साईडने मी तो ह्याचा पीस घातलेला आहे मी आतमध्ये बॅगेच्या. कार्डबोर्डचं शीट टाकलेलं आहे. अशा पद्धतीने बॅगला शेप आलेला आहे. सुंदर झाली स्लिंग बॅग. कशी वाटली स्लिंग बॅग? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. आणि चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.